दोडका पाहून नाकतोंड मुरडणारी सुद्धा या पद्धतीने केलेली भाजी अगदी आवडीने खातील. दोडक्याच्या भाजीसाठी आपल्याला कोणतंही वाटण घाटण करायची गरज नाही. प्रत्येक भाजीमध्ये एक स्वतःची चव असते आणि त्या चवीमध्ये आज आपण कोणतंही वाटण घाटण न करता अशी एक छान भाजी करणार आहोत. तीही झटपट. तुम्ही तुमच्या पद्धतीने भाजी करतच असाल, पण माझ्या पद्धतीने एकदा ट्राय तर करून बघा. भाजी चविष्ट तर होतेच, पण अगदी झटपट टिफिनसाठी, जेवणासाठी अगदी 5 मिनिटात ही भाजी करू शकता तुम्ही. कसं आहे, दोडका म्हटलं की घरातली नाकं मुरडतात ना, पण आज आपण अशी भाजी चविष्ट आणि झणझणीत करणार आहोत ना, न खाणारे सुद्धा भाजी चाटून पुसून खातील याची मात्र खात्री देते. आणि विशेष म्हणजे कोणतंही वाटण घाटण ह्यात घालायची गरज नाही. एक आगळ्या वेगळ्या चवीची अगदी साधी सिंपल भाजी आहे. चला तर मग करूया सुरुवात. आता इथे बघा, मी कढईमध्ये 3 पळी तेल घातलं, तेलामध्ये जिरं टाकलं. जिरं छान फुलल्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरलेला यामध्ये टाकला. कांदा आपल्याला खरपूस असा परतवून घ्यायचा 1 मिनिटभर. आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक करून यामध्ये टाकायचा आहे. टोमॅटोही आपल्याला छान असा तेल सुटेपर्यंत, मस्त असा विरघळेपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे 1 मिनिटभर मंद आचेवर. कांदा टोमॅटो परतत असताना यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालून आपल्याला परतवून घ्यायचं आहे. कधीही कांदा टोमॅटो परतत असतानाच मी मीठ हळद टाकते, त्यामुळे भाजीला रंग हळदीमुळे छान येतोच आणि मिठामुळे ना कांदा टोमॅटो छान विरघळाही जातो तेलामध्ये, लवकर तो परतला जातो आणि मऊ होण्यास मदत होतो. जर तुम्हाला आवडत असल्यास इथे कढीपत्ताही टाकू शकता, पण कढीपत्ताचा फ्लेवर माझ्या घरी नाही आवडत म्हणून मी नाही टाकला. जर तुम्हाला आवडत असेल तर टाका. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला, कवळ्या कवळ्या देठासकट मूठभर अशी कोथिंबीर मी टाकलेली आहे बारीक चिरून. तरीसुद्धा 1 वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली तुम्ही यामध्ये टाका. कोथिंबीरीमुळे ना खूप छान फ्लेवर येतो भाजीला. आवर्जून कोथिंबीर टाकून अशी भाजी तुम्ही नक्की बनवून पहा. सेम या पद्धतीने शिमला मिरची, बटाट्याची किंवा वांग्याची ही भाजी करू शकता. अगदी झटपट मस्त होते. कोथिंबीर, टोमॅटो आणि कांद्याबरोबर 1 मिनिटभर छान असं खरपूस होईपर्यंत परतवून घेतली. मस्त फ्लेवर येतो भाजीला. इथे 2 ते 3 दोडके होते कवळे कवळे, त्याच्या शिरा काढून ना अशा पीसमध्ये मी बारीक कट करून पाण्यामध्ये ठेवले होते आणि पाणी निथळून ह्यामध्ये सगळा दोडका मी टाकलेला आहे. दोडक्याचे पीस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. दोडका तुम्हाला बारीक मोठा कसा चिरायचा आहे तसा तुम्ही चिरून घेऊ शकता. कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीरीच्या फोडणीमध्ये हा दोडका 1 मिनिटभर आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे. छान असं 1 मिनिटभर तेल सुटेपर्यंत पूर्णपणे आपल्याला दोडका मंद आचेवर परतवून घ्यायचा. दोडक्याच्या आतपर्यंत हळद मीठ छान असं मुरलं जातं बघा. तुम्ही लहान मुलं असतील, जर तिखट खात नसतील तर त्यांच्यासाठी असा दोडका करू शकता. मस्त अशी वाफ दिली की दोडका थोडा बाजूला काढून ठेवू शकता. दोडका शिजायला काय जास्तीचा वेळ नाही लागत, एका वाफेतच तो छान शिजला जातो. मंद आचेवर झाकण ठेवून एक वाफ दिली की दोडकाही छान शिजतो. पण आपल्याला इथे पुढे काय करायचं आहे, 2 मोठे चमचे मी इथं चटणी घातलेली आहे. कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे, तो 2 मोठे चमचे मी घातलेला आहे. तुम्ही तुमच्या वापरण्यातला कोणताही मसाला यामध्ये टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. जर तुम्ही यामध्ये फक्त मिरची पावडर टाकणार असाल तर 1 चमचा गरम मसाला, धने जिरे पावडर आणि 1 चमचा किचन किंग मसाला मात्र टाकायला विसरू नका. त्या मसाल्यातही भाजी खूप छान होते. किंवा तुम्ही कांदा लसूण मसाला वापरत असाल किंवा तुमच्या घरची कोणती वापरण्यातली वेगळी चटणी असेल तर तुम्ही तेही तुमच्या आवडीप्रमाणे घालून अशा पद्धतीने सेम भाजी करू शकता. चटणी 2 चमचे मी टाकलेले आहेत आणि चटणी टाकल्यानंतर 1 मिनिटभर छान असं मंद आचेवर परतवून घेतलं. तेल सुटलं आहे बघा भाजीला मस्त आणि मस्त मसाला मुरला आहे ह्या दोडक्यामध्ये आणि त्याच वेळेला आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. मी थोडा रसरशीतच दोडका करणार होते, मस्त असं दाटसर, त्यामुळे पाणी घातलं. जर तुम्हाला सुकी एकदम भाजी खायची असेल तर तुम्ही मंद आचेवर झाकण ठेवून ही भाजी 2 मिनटं वाफेवर शिजवून घेऊ शकता. छान असा दोडका शिजतो. शेवटी शेंगदाण्याचा कूट किंवा ओल्या खोबऱ्याचा किस घालू शकता जर वाफेवर करायची असेल पाणी न घालता तर. नाहीतर अशी तुम्हाला रसरशीत दाटसर अशी पाहिजे असेल तर यामध्ये थोडं पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर मोठ्या आचेवर छान अशी उकळी येईल. उकळी आल्यानंतर मंद आचेवर करायचा गॅस आणि आपल्याला ना 2 ते 3 मोठे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, भाजलेला शेंगदाण्याचा कूट. जर तुम्हाला आवडत असेल तर घाला, पण भाजी खूप छान होते शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर. जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल तर तुम्ही इथे ना भरपूर असा ओल्या खोबऱ्याचा किस घालू शकता आणि परत शेवटी वरून ना भरपूर अशी कोथिंबीर.
खूप छान होते भाजी. तर इथे 2 ते 3 मोठे चमचे मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. आणि ना झाकण ठेवून एक मंद आचेवर छान अशी वाफ काढून घेणार आहे. भाजी छान दाटसर होते, मिळून येते आणि मस्त अशी मुरली जाते. बघू शकता 1 मिनिटाच्या वाफेनंतर भाजी किती चेंज झाली आहे. मस्त अशी मिळून आली आहे, दाटसर झाली आहे आणि भाजीला छान असं तेलही सुटू लागलं आहे. मंद आचेवरच भाजी आपली 1 मिनिटभर छान शिजवून घेतली. पूर्णपणे भाजी आपली तयार आहे. गरम गरम भाकरी, चपाती, गरम गरम इंद्रायणी तांदळाचा भात, त्यासोबत दही आणि ही भाजी एक नंबर कॉम्बिनेशन आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने भाजी दोडक्याची. कोणतंही वाटण घाटण काहीही आपण घातलं नाही, पण बघू शकता भाजी किती छान झाली आहे. असं वाटतं की किती काय घातलं आहे यामध्ये. पण अशा पद्धतीने भाजी केलात ना, भाजी अगदी न खाणारे सुद्धा आवडीने खातील. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्ही ही भाजी कोणत्या भागातून किंवा कोणत्या गावातून शहरातून पाहत आहात ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही ही या पद्धतीने कधी भाजी केली किंवा करताय तेही मला कमेंट करून सांगा. चला तर मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. आत्तासाठी बाय. धन्यवाद.